चला आज एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलूया जिच्यामध्ये एक आश्चर्यकारकपणे आधुनिक धडा दडलेला आहे. ही गोष्ट आहे अतिरेकाच्या धोक्यांबद्दल आणि संयमाच्या शक्तीबद्दल. सुरुवातच एका थेट पण विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करूया की खरंच फक्त एका वेळच्या जेवणामुळे कोणाचा जीव जाऊ शकतो का? हा प्रश्नच आजच्या आपल्या कथेचा केंद्रबिंदू आहे. तर मग ही सगळी गोष्ट सुरू कुठून झाली? चला पाहूया ती घटना जिनेला कालातीत कथेला जन्म दिला. गोष्ट आहे जेतवन मठाची. झालं असं की तिथे एका भिक्षूने पचेल त्यापेक्षा खूप जास्त जेवण केलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या अनपेक्षित घटनेमुळे मठातील इतर भिक्षूंमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. आणि जेव्हा ही गोष्ट तथागतांपर्यंत पोचली तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं त्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते म्हणाले, ही काही पहिली वेळ नाहीये की तो अति खाण्याने मरण पावलाय. त्याच्यासोबत यापूर्वीही अगदी असंच घडलं होतं. त्यांच्या या एका वाक्याने एका जुन्या रहस्याचे दरवाजे उघडले. तर मग तथागत नक्की कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होते? चला त्यांच्यासोबत आपणही त्या भूतकाळात डोकावूया आणि भेटूया ह्या कथेतील पात्रांना. तर हिमालयामध्ये बोधिसत्व होते पोपटांचे राजे. आता वय झालं होतं त्यामुळे त्यांची दृष्टी थोडी कमजोर झाली होती. पण त्यांचा एक मुलगा होता, एकदम बलवान. तो आपल्या आईवडिलांची खूप काळजी घ्यायचा. रोज न चुकता उडून जायचा आणि आपल्या वृद्ध आईवडिलांसाठी चोचीतून अन्न घेऊन यायचा. म्हणजे सगळं कसं अगदी सुरळीत आणि प्रेमळ चाललं होतं. पण मग गोष्टीत एक असं वळण येतं जिथून सगळा संघर्ष सुरू होतो. एके दिवशी काय झालं, हा तरुण पोपट अन्न शोधायला निघाला होता आणि एका उंच पर्वतावरून त्याला दूर समुद्राच्या पार एक बेट दिसलं. आणि बेट कसलं होतं तर सोनेरी रसाळ आंब्यांनी अक्षरशः लगडलेलं होतं. साहजिकच त्याला तिथे जाण्याचा मोह आवरला नाही. जेव्हा त्या तरुण पोपटाने ते खास आंबे घरी आणले तेव्हा त्याच्या अनुभवी वडिलांनी म्हणजे बोधिसत्वांनी फक्त चव घेऊनच ओळखलं की हे आंबे कुठून आलेत. त्यांनी लगेच आपल्या मुलाला सावध केलं. म्हणाले, हे बघ, हे आंबे ज्या बेटावरचे आहेत ना तिथे जाणारे पोपट जास्त जगत नाहीत. तिथे पुन्हा कधी जाऊ नकोस. पण म्हणतात ना, मोहापुढे शहाणपण चालत नाही. त्या मुलाने वडिलांचं काही ऐकलं नाही. आणि मग काय, वडिलांचा सल्ला धुडकावून लावल्याचा परिणाम तर होणारच होता. त्या तरुण पोपटाचा प्रवास आता विनाशाच्या दिशेने सुरू झाला होता. पुढच्या वेळी जेव्हा तो त्या बेटावर गेला तेव्हा मोहाच्या भरात त्याने आंब्याचा रस जरा जास्तच प्यायला. आता परत येताना समुद्रावरून उडत असताना त्यालाच अवघड झालं. थकवा आणि झोपेने त्याला घेरलं. त्याच्या चोचीतला आंबाही निसटून समुद्रात पडला. तो रस्ता चुकला आणि शेवटी समुद्राच्या पाण्यात कोसळला. तिथे एका माशाने त्याला आपलं भक्ष्य बनवलं. बघा, त्याच्या अतिसेवनानेच त्याचा कसा घात केला. पण या चुकीची सर्वात मोठी आणि दुःखद किंमत कुणाला चुकवावी लागली असेल तर ती त्याच्या बिचाऱ्या आईवडिलांना. आपला मुलगा परत आलाच नाही. अन्न पाण्याविना ते दोघंच मुलाच्या दुःखातच मरण पावले. तर ही होती ती भूतकाळातली गोष्ट. आता पुन्हा वर्तमानात येऊया, जिथे तथागत या गोष्टीतून मिळणारा जो खरा बोध आहे तो सगळ्यांना सांगत आहेत. तथागत सांगतात, जोपर्यंत तो पोपट प्रमाणात खात होता तोपर्यंत सगळं ठीक होतं. तो आपलं कर्तव्य करायचा, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायचा, एक संतुलन होतं. पण ज्या क्षणी त्याने ती मर्यादा ओलांडली, तो अतिरेकाच्या आहारी गेला, त्याच क्षणी त्याचं पतन झालं. तो असा गेला की पुन्हा कधी दिसलाच नाही. हे अतिशय स्पष्टपणे दाखवतं की अतिसेवनाचा परिणाम काय होतो. म्हणूनच या कथेचं सार एकाच वाक्यात आहे, लोभी बनू नका. प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा, कारण संयमातच सुरक्षितता आहे. आणि लोभ तर नेहमीच विनाशाकडे घेऊन जातो. आणि मग तथागतांनी तो खुलासा केला, ज्याने कथेचं वर्तुळ पूर्ण झालं. ते म्हणाले, आज ज्या भिक्षूचा अतिसेवनाने मृत्यू झाला आहे तो दुसरा कोणी नसून त्या पूर्वजन्मातील तोच तरुण पोपट होता. आणि ते पोपटांचे राजे, ते मी स्वतः होतो. या कथेसोबतच ना आपल्याला अजून काही व्यावहारिक ज्ञानही मिळतो. म्हणजे साधं खाण्यापिण्यात संयम ठेवा. जो माणूस प्रमाणात आणि काळजीपूर्वक खातो त्याला शारीरिक त्रास कमी होतो, तो निरोगी राहतो आणि जास्त काळ जगतो. बघा, किती सोपा आणि महत्वाचा सल्ला आहे.
तर मग ही सगळी कथा ऐकल्यावर एक प्रश्न मनात येतो आणि तो प्रत्येकाने स्वतःला विचारायलाच हवा की आपल्या आयुष्यात असा कोणता निषिद्ध आंबा आहे, असा कोणता मोह आहे जो आपल्याला संयमाच्या मार्गापासून दूर खेचत आहे. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?